त्याचे वडील. फ्लॅश पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच लिक्विड गिव्ज ऑफ सफिशियंट वेपर म्हणजे काय? वाफ असं समजा. आपण समजा फ्लॅश पॉईंट म्हणजे काय? आग लागण्याचं टेम्परेचर. थोडक्यात आग लागण्यासाठी जे टेम्परेचर लागतं त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? फ्लॅश पॉईंट. फ्लॅश म्हणजे काय? आग. ठिणगी पेटली असं म्हणतो. आता आपण समजा मी इथं रॉकेल ठेवलं, इथे एक रॉकेल आहे एका डब्यामध्ये, एका याच्यामध्ये असं रॉकेल आहे. रॉकेल बघितलं ना तुम्ही? हां. आणि एका याच्यामध्ये काय आहे? पेट्रोल आहे. यात काय? पेट्रोल. यात काय? रॉकेल. ROCKEL. ठीक आहे, जाऊ दे, चला. रॉकेल आणि याच्यात पेट्रोल. आणि मी काय करतोय? अशी एक काडीपेटी घेतली आहे आणि इथं आग लावलेली आहे. काडीपेटीला आग लावलेली आहे. तर मला सांगा, आणि इथं पण काडीपेटीला आग लावली आहे. सेम दोन्हीकडं सेम काड्यात सेम सगळं. तर असं मी काय करतोय? हळूहळू हे असं जवळ नेतोय. तर पहिल्यांदा कोणतं पेटेल रे? पेट्रोल पेटेल का रॉकेल पेटेल? जवळ नेला. आपण हळूहळू असं जवळ नेतोय. टाकलं नाही, बुडवलं नाही. बुडवायची तर गरजच नाही. बुडवण्याच्या आधीच पेटणार ते 100%. कारण आपण इथं आग म्हणजे काय म्हणतात त्याला? काडीपेटी पेटवलेली आहे. काडीपेटीला आग आहे. हे प्रकाश नाही आहे, हे काय? आग आहे. हे दिसतंय का? आग लावलेली आपण आणि हातामध्ये आपली काडीपेटी आहे. असे जवळजवळ नेतोय. पहिल्यांदा कोणतं पेटेल? पेट्रोल पेटणार. का बरं? कारण पेट्रोल काय? ज्वलंत आहे. मराठीत म्हणतो ना आपण पेट्रोल ज्वलंत आहे. त्याच्या जवळ नेलं, इथं जरी नेलं समजा, असं उदाहरणार्थ इथं नेलं, आपण याच्यात बुडवलं का? नाही बुडवलं. तरी पण काय लागली? याला आग लागली. का बरं? कारण या पेट्रोलमधनं असे वाफ बाहेर निघते. पेट्रोलचे वेपर बाहेर निघतात. काय निघतात? वेपर. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? वेपर. मराठीत आपण त्याला काय म्हणतो? वाफ. असे वेपर बाहेर निघतात. ते वेपरचं जे टेम्परेचर आहे ते आग लागण्यासाठी पुरेसं आहे. ते आग लागण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं आहे. म्हणून काय होणार? लगेच आग लागणार. यालाच काय म्हणायचं? फ्लॅश पॉईंट. द टेम्परेचर, असं टेम्परेचर ॲट विच म्हणजे असं टेम्परेचर जिथं लिक्विडला गिव्ज ऑफ सफिशियंट वेपर. लिक्विड काय करतं? जेवढं वाफ पाहिजे तेवढी वाफ पाठवतं, सोडतं. त्याच्यामुळं काय होतं? टू इग्नाइट मोमेंटरीली फ्लॅश. टू इग्नाइट म्हणजे काय? जळतं. मोमेंटरीली म्हणजे काय? फटदिशी, पटकन आग लागती. फ्लॅश इग्नाइट म्हणजे आग लागती. फ्लॅश म्हणजे आग, लागती म्हणजे काय? इग्नाइट. पटकन आग लागती. आग इथनं वापच निघली नाही तर आग लागेल का? नाही. म्हणजे काय केलं? पेट्रोलनी इकडनं सफिशियंट वेपर सोडले. त्याच्यामुळं काय झालं? एका मुवमेंटमध्ये फटदिशी फ्लॅश इग्नाइट झाला. आग लागली, आग पेटली. त्याच पॉईंटला काय म्हणायचं? त्याच टेम्परेचरला काय म्हणायचं? फ्लॅश पॉईंट. समजलं का? मराठी समजून सांगायला लय सोपं आहे. पेट्रोलचं असं टेम्परेचर ज्याच्यामध्ये पेट्रोल काय करतं? अशी वेपर सोडतं ज्याच्यामुळं आग लागते. हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. ते इंग्लिशमध्ये थोडंसं अवघड आहे लिहिणं. मराठीमध्ये सांगणं लगेच सोपं आहे. तर आपले इंग्रज आले, 200 वर्ष राज्य केले, भोगा. कळलं? द टेम्परेचर ॲट विच, असं टेम्परेचर ज्याच्यामुळं ॲट विच लिक्विड गिव्ज ऑफ सफिशियंट वेपर. लिक्विड सफिशियंट पुरेसं वेपर देतं. बिकॉज ऑफ विच इट इग्नाइट्स किंवा बिकॉज ऑफ विच इट इग्नाइट मोमेंटरी फ्लॅश. टू इग्नाइट मोमेंटरी फ्लॅश हा शब्द पाठ करा वाटतं असतं. इग्नाइट मोमेंटरी फ्लॅश. इग्नाइट म्हणजे पेट घेणे. इग्नाइट मोमेंटरी म्हणजे मुवमेंट म्हणजे फास्ट. आणि फ्लॅश म्हणजे आग. पटकन आग लागती किंवा पेटते. अशा टेम्परेचरला काय म्हणायचं? फ्लॅश पॉईंट. समजलं? फ्लॅश पॉईंट. फ्लॅश पॉईंट समजलं? पुअर पॉईंट. पुअर पॉईंट म्हणजे काय? असं टेम्परेचर. आता समजा आपलं हे पेट्रोल घ्या किंवा काही पण घ्या. चला आपलं वॉटर घ्या. ही वॉटरची पाईपलाईन आहे. आणि मी काय करतोय? इथं आपलं इंग्लंडमध्ये आपण इमॅजिन करा, इंग्लंडमध्ये आपण समजा इंग्लंडचं ही एक बिल्डिंग आहे, लंडन. आणि अजून दुसरं शहर आहे का माहिती आहे तुम्हाला इंग्लंडचं? इंग्लंडचं दुसरं नाही माहिती? ब्रिस्टोन घ्या. हां, ब्रिजस्टोन हे एक शहर आहे आणि हे एक शहर आहे. आणि इथनं आपण अशी पाईपलाईन सोडलेली आहे, पाण्याची पाईपलाईन.
आता इंग्लंडमध्ये कसं आहे टेम्परेचर, थंड टेम्परेचर आहे, आपल्या इथल्यासारखं नाही. आपण काय म्हणतात त्याला, उष्णकटिबंधी शहरात राहतो, याच्या देशामध्ये राहतो. आपल्याला होतं ना विषुववृत्त, कर्कवृत्त असलं होतं शाळेमध्ये काहीतरी. त्याच्यामध्ये आपल्या इथं कसं आहे टेम्परेचर जास्त आहे, इंग्लंडमध्ये कसं आहे टेम्परेचर कमी आहे, थंड वातावरण तिथं. तर तिथं टेम्परेचर कमी आहे, खूप टेम्परेचर कमी आहे. तर आता इकडनं आपण काय सोडलं, पाणी सोडलं आहे पाईपलाईनमधनं, बरोबर. मग पाण्याचं जर टेम्परेचर तुमचं इकडनं पाईपलाईनने पाणी सोडलं आणि जर या पाण्याचा बर्फ झाला तर ते इकडनं इकडे जाणार आहे का, नाही जाणार, बरोबर. पाणी काय घेतलं मी, एक्झाम्पल घेतलं. मग आता पुअर पॉईंट म्हणजे काय, लिक्विडचं असं टेम्परेचर, लिक्विडचं असं लोएस्ट कमीत कमी टेम्परेचर जेथपर्यंत काय होते, ॲट विच लिक्विड विल बी एबल टू फ्लो, जिथपर्यंत लिक्विड काय होऊ शकतं, फ्लो होऊ शकतं. म्हणजे आता पाण्याचा बर्फ कधी होणार आहे, किती डिग्री सेल्सिअसला बर्फ होतो माहिती का, पाण्याचा बर्फ किती डिग्री सेल्सिअसला होतो, मायनसमध्ये नाही, 0 डिग्री सेल्सिअसला पण बर्फ होतो. 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचं टेम्परेचर झालं की काय तयार होतं, बर्फ तयार होतं. मग पाण्याचं पुअर पॉईंट काय आहे, 1 डिग्री म्हणा. 1 डिग्रीपर्यंत ते काय असतं, पाणीच असतं ना, थंड झालेलं असतं, पण त्याचं टेम्परेचर किती आहे, 1 डिग्री आहे. 1 डिग्री जर पाण्याचं टेम्परेचर असेल तर तोपर्यंत पाणी एका जागेवरनं दुसऱ्या जागी जाऊ शकतं. मग 1 डिग्री हे काय झालं, पाण्याचा पुअर पॉईंट झाला. पुअर पॉईंट म्हणजे काय, लिक्विडचं असं टेम्परेचर, लिक्विडचं असं कमीत कमी टेम्परेचर ज्यामध्ये लिक्विड काय होऊ शकतं, एका जागेपासून दुसऱ्या जागी फ्लो होऊ शकतं, एका जागेपासून थांबणार नाही. काय बोललं, जमू नाही शकत, एका जागी जमू नाही शकत, बर्फ नाही होणार त्याचा बर्फ होणार नाही. पाणी असू दे नाही तर कोणतं पण लिक्विड असू दे. मी पाणी एक्झाम्पल घेतलं तुम्हाला सोपं जावं म्हणून. आता पाण्याच्या ऐवजी तू दुसरं एक्झाम्पल घे, पेट्रोल घे. मी पेट्रोलची इथं कारखाना आहे माझा मेन, इकडनं मी खाणीतनं पेट्रोल काढतोय आणि ते ब्रिस्टोनला काय सगळ्या इंग्लंडला पाठवतोय. आणि पेट्रोलचं जर जे पुअर पॉईंट टेम्परेचर म्हणजे पेट्रोल जिथं बर्फ होतो त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, फ्रीजिंग टेम्परेचर. फ्रीज म्हणजे काय, बर्फ फ्रीज झाला, त्या फ्रीजच्या जस्ट वरचं टेम्परेचरला काय म्हणायचं, पुअर पॉईंट. पुअर पॉईंट म्हणजे काय, जिथं तुमचं लोएस्ट टेम्परेचर, बाबा याच्या खाली जर गेलं तर काय होणार, बर्फ होणार. समजतंय का, त्याच्या खाली जर गेलं तर काय म्हणायचं, बर्फ होणार आहे. म्हणजे इथपर्यंत काय होतंय, तुमचं ते लिक्विड काय होऊ शकते, फ्लो होऊ शकते, एका जागेपासून दुसऱ्या जागी काय होऊ शकते, फ्लो होऊ शकते. मग असंच आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं, असं आधी मराठीत सांगतो, लिक्विडचं असं टेम्परेचर ज्यामध्ये लिक्विडचं असं कमीत कमी टेम्परेचर ज्यामध्ये लिक्विड एका जागेपासून दुसऱ्या जागी फ्लो होऊ शकतं, लिक्विड इज एबल टू फ्लो, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज पुअर पॉईंट टेम्परेचर. पुअर पॉईंट टेम्परेचर शब्द जरी वापरला तुम्ही त्याच्या पुढं तरी चालतं. इट इज द लोएस्ट टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचर ॲट विच, जिथं लिक्विड फ्लो होऊ शकतं. एबल टू फ्लो म्हणजे लिक्विड एबल आहे, फ्लो होण्यासाठी कॅपेबल आहे, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, पुअर पॉईंट. कळालं का, हां. आणि त्याच्या खाली काय असतं, कोणतं टेम्परेचर, फ्रीजिंग टेम्परेचर, म्हणजे फ्रीज झालं. कळतंय, म्हणजे पाण्याचं फ्रीजिंग टेम्परेचर काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं पुअर पॉईंट काय आहे, 1 डिग्री सेल्सिअस. समजतंय, हां. न्यूट्रलायझेशन नंबर म्हणजे काय, ड्यू टू कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय, घाण. ड्यू टू कॉन्टॅमिनेशन ऑफ ऑइल बिकम्स ॲसिडिक. एक ऑइल आहे, आता रॉकेट कट करतो, इथं काय करतो शब्द ऑइल. असं ऑइल घेतलंय, ऑइलमध्ये वापरून काय होतं, इंजिनमध्ये आपण ऑइल टाकतो, वापरून काय होते, घाण तयार होती. कॉन्टॅमिनेशन होतात ना त्याच्यामध्ये. कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय, घाण, धूळ गेली बाबा, काहीतरी कचरा गेला, असं त्याच्यामध्ये झालं. त्यामुळं ऑइल काय होतं, ऑइल बिकम्स ॲसिडिक. ऑइल काय बनतं, ॲसिडिक बनतं. मग बट द ऑइल शुड बी न्यूट्रल वाईल इन यूज. बट म्हणजे काय, पण ऑइल शुड बी म्हणजे कंपल्सरी पाहिजे, कसं पाहिजे, न्यूट्रल पाहिजे. केव्हा, वाईल इन यूज म्हणजे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ऑइल कसं पाहिजे, न्यूट्रल पाहिजे. मग द नंबर ऑफ मिलीग्रॅम्स, किती मिलीग्रॅम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड तुम्ही त्याच्यामध्ये रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज द 1 ग्रॅम ऑफ ऑइल इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन नंबर. तुम्ही एका ऑइलच्या याच्यामध्ये किती मिलीग्रॅम, KOH म्हणजेच काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, किती मिलीग्रॅम म्हणजे असं एकदम मिलीग्रॅम म्हणजे समजतं ना, ग्रॅमच्या पेक्षा छोटं काय असतं, मिलीग्रॅम. 1 मिलीग्रॅम, 2 मिलीग्रॅम, 100 मिलीग्रॅम, 200 मिलीग्रॅम, 200 मिलीग्रॅम, 250 मिलीग्रॅम. 250 मिलीग्रॅम म्हणजे काय, पावशर. समजतंय. मग 1 मिलीग्रॅम समजा मी याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड केलं, त्याच्यामुळे काय झालं, तुमचं ऑइल
न्यूट्रल झालं. न्यूट्रल झालं म्हणजे काय, ते ॲसिड जे होतं ना, ॲसिडिक होतं ते गेलं, ॲसिडिक होतं ते गेलं. आता कसं झालं, जसं अगोदर होतं न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय बाबा, मला काहीच नाही माहिती, जुनं पण नाही माहिती, नवीन पण नाही माहिती, जसं मी नवीन होतो तसं तसं झालं, न्यूट्रल झालं. मग त्या तुम्हाला किती मिलीग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे, किती याच्यामध्ये, 1 ग्रॅम ऑइलमध्ये. न्यूट्रलाइज द 1 ग्रॅम ऑफ ऑइल. 1 ग्रॅम ऑइलच्या याच्यामध्ये किती ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड तुम्हाला ॲड करायचं आहे, त्याला त्याचं काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन नंबर. 2 वाक्य बोलते मी, नीट ऐका. नुसतं ऑइलमध्ये किती पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड करायचं असं नाही बोलते. 1 ग्रॅम ऑइलमध्ये किती ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड करायचं, त्याला त्याचं काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन नंबर. 1 ग्रॅम ऑइलमध्ये किती ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड केल्यामुळं ऑइल न्यूट्रलाइज होतं, त्याला त्याचा काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन नंबर. द नंबर ऑफ मिलीग्रॅम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड, गरजेचं आहे, टू न्यूट्रलाइज. काय न्यूट्रलाइज करायचं आहे, 1 ग्रॅम ऑफ ऑइल. 1 ग्रॅम ऑइल न्यूट्रलाइज करण्यासाठी किती ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागतं, त्याला त्याचं काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन नंबर. लक्षात आलं, कळलं. प्रेशर, स्ट्रेसचं सारखाच फॉर्म्युला आहे. प्रेशरला काय म्हणतात, पी. तिथं काय होतं, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स होतं, इथं काय आहे, एक्सटर्नल फोर्स अपॉन एरिया. जो आपला स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तोच आपला प्रेशरचा फॉर्म्युला आहे, फक्त इथं नाव काय प्रेशरचं, पी. फोर्सचं नाव काय, एफ. तिकडं काय नाव होतं फोर्सचं, पी होतं. इथं काय होतं, एफ. नाव चेंज केले त्यांनी. इथं प्रेशरला काय म्हणायचं, पी. आपण सॉममध्ये फोर्सला काय म्हणायचो, पी म्हणायचो, बरोबर ना. स्ट्रेसला काय म्हणायचो, सिग्मा फोर्स अपॉन एरिया असं बोलायचो. फोर्सला नाव काय होतं, पी, आणि एरियाला नाव काय होतं, ए. हे पी म्हणजे काय होतं, आपलं फोर्स होतं. इथं पी म्हणजे काय झाले, याच्यामध्ये पी म्हणजे प्रेशर झाले, एफ म्हणजे फोर्स झाले, आणि ए म्हणजे काय झाले, एरिया. फॉर्म्युला सेमच आहे, युनिट पण तुमचं सेमच आहे. इकडे युनिट काय होतं, न्यूटन पर mm² होतं, इथं पण युनिट तेच आहे, न्यूटन पर mm²च आहे. फक्त तुम्ही एरिया मोजताना याच्यामध्ये कशा मोजता, ते मीटरमध्ये मोजतात, म्हणून इथं काय झालं, मीटर² झालं, न्यूटन पर मीटर². कळतंय. आता दोघांमध्ये फरक काय आहे तुम्हाला सांगितलेलं मी, तुम्ही सांगा. स्ट्रेसमध्ये आणि प्रेशरमध्ये फरक काय, स्ट्रेस आणि प्रेशरमध्ये. प्रेशर मी तुला देतो, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, म्हणून इथं जो फोर्स आहे हा कोणता फोर्स आहे, एक्सटर्नल फोर्स आहे. आणि स्ट्रेस तुमचं तुम्हाला येतं, आयला लय टाइमपास झाला राव, काहीतरी केलं पाहिजे. इंटरनल, आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये जी फोर्स असते ती फोर्स भागिले क्रॉस सेक्शनल एरिया, त्याला काय म्हणायचं, स्ट्रेस. इकडनं मी बाहेरनं टाकणार आहे, त्याला काय म्हणायचं, प्रेशर. कळलं. दोन छोटासाच फरक आहे. तिकडं काय आहे, हा जो पी आहे, ही जी फोर्स आहे ही कोणती फोर्स आहे, इंटरनल फोर्स आहे, ही इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे. आणि हा एरिया सेमच आहे, फक्त इथं फोर्स कोणती आहे, एक्सटर्नल फोर्स आहे. कळालं. ठीक आहे. पास्कल लॉ काय सांगतोय, जर तुम्ही असा एक कंटेनर घेतला, असा, तो फक्त कसा आहे, बंद आहे माझा, असाच कंटेनर आहे, त्याला काय केलं मी, असं वरनं काय केलं, बंद केलं किंवा झाकलं सगळ्या बाजूने. असा एक जार घेतला, असं समजा पाण्याचा जार मोठा, आणि त्याच्यामध्ये हे सगळं बंद आहे, वरनं ओपन नाही आहे, त्याच्यामध्ये काय सगळं पाणी आहे. यातच तुम्ही जर समोरनं बघितलं तर कसं दिसणार, ते असं दिसणार. आपण अशी डायग्राम काढलेली आहे, बरोबर. हा पाण्याचा जार आहे तुमचा, असा. इथं तुम्ही काय सोडले, पाणी सोडले, सगळ्या बाजूने तो काय बंद आहे, सगळ्या बाजूने तो काय बंद आहे. तर अशा वेळेस जर तुमचं पाणी जर थांबलेलं असेल, पाणी तुमचं थांबले, तर हे जे पाण्याचे जे थेंब आहेत ते काय करतात आहेत, सगळ्या बाजूनी इक्वल फोर्स जनरेट करतात आहेत, सगळ्या बाजूनी काय करतात आहेत, इक्वल फोर्स या जारवरती टाकतात आहेत. त्यालाच काय म्हणायचं, पास्कल लॉ. काय डोकं लावले का जास्त पास्कलनी, तरी पण त्याचं नाव आलं पास्कल लॉ. इट स्टेट्स दॅट इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, इंटेन्सिटी म्हणजेच काय, व्हॅल्यू, ताकद, किती ताकद आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय, ताकद. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर ॲट एनी पॉईंट इन अ लिक्विड विच इज ॲट रेस्ट इज सेम इन ऑल डायरेक्शन. इंटेन्सिटी ऑफ प्रेशर म्हणजे प्रेशरची ताकद
कुठल्या पण पॉईंटवरती लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या कोणत्या पण पॉईंट घ्या, कोणता पण पॉईंट घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कोणता पण घ्या, जर तुमचे थांबलेले विच इज ॲट रेस्ट थांबलेलं जर असेल तर ते सेम असतं ऑल डायरेक्शनमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. हे एवढंसं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ही डेफिनेशन करता येईल तयार. पार्शिकल वेव्हचं प्रेशर सगळ्या बाजूनी काय असतं, सेम असतं. एक जर जार असेल त्याला सगळ्या बाजूनी क्लोज आहे तर त्याच्या आतमध्ये जे पाणी आहे ते त्या जारवरती सगळ्या बाजूनी इक्वल प्रेशर टाकतंय. यालाच काय म्हणायचं, पास्कल लॉ. इंटेन्सिटी, पाण्याची इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर विच इज ॲट रेस्ट इज सेम इन ऑल डायरेक्शन. एवढंच लक्षात ठेवा. इंटेन्सिटी ऑफ प्रेशर विच इज ॲट रेस्ट, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऑफ अ लिक्विड विच इज ॲट रेस्ट, लिक्विड जे आहे ते रेस्टमध्ये आहे, इज सेम आहे, सेम आहे इन ऑल डायरेक्शन. समजतंय का. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर, पाण्याची प्रेशरची ताकद, विच ऑफ अ फ्लुइड, फ्लुइडच्या पाण्याची ताकद, विच इज ॲट रेस्ट जे थांबलेलं आहे, इज सेम इन ऑल डायरेक्शन. कळलं. आपण ही पण डायग्राम काढली आणि अशी पण डायग्राम काढलेली आपण. जर हा मी फक्त हा थेंब कन्सिडर केला किंवा हा थेंब कन्सिडर केला तर आपण मगाशी बोललेलो या पाण्याच्या थेंबाला सगळ्या बाजूनी काय असते, इक्वल प्रेशर जनरेट होतंय ना, मॉलिक्युल्स असतात ना सगळ्या बाजूनी. हे पाण्याचा थेंब आहे, तसंच हा पण थेंब आहे, हा पण थेंब आहे, हा पण थेंब आहे, हा पण थेंब आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, सगळ्या बाजूनी आहे का नाही. या थेंबला हे दिसतंय का, हा निळ्या कलरचा घ्या मधला थेंब, बाकी त्याच्या बाजूनी काय, सगळ्या बाजूनी काळ्या कलरचे पाण्याचे थेंब आहेत. ते पाण्याचे थेंब काय करतात, या निळ्या कलरच्या पाण्याच्या थेंबाला सगळ्या बाजूनी काय करतात येत, इक्वल प्रेशर जनरेट करतात येत. दोन्ही पद्धतीने आपण बोललेलो, असं पण घ्या आणि असं पण घ्या, दोन्ही पद्धतीने. जर तुम्ही एक पाण्याचा थेंब जर कन्सिडर केला तर त्याला सगळ्या बाजूनी काय असतं, इक्वल प्रेशर असतं. किंवा दुसरं डेफिनेशन काय, जर तुम्ही पाण्याचा जार कन्सिडर केला तर ते पाण्याच्या जारमध्ये जे पाणी आहे जे थांबलेलं आहे ते त्या जारवरती, मी काय बोलतोय जारवरती, ते जारवरती सगळ्या बाजूनी काय करतं, इक्वल प्रेशर टाकतं. त्या जारवरती काय करते, इक्वल प्रेशर टाकते. ही डेफिनेशन लक्षात राहील का. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर विच इज ॲट रेस्ट इज सेम इन ऑल डायरेक्शन. ठीक आहे. प्रेशर हेड, लास्ट प्रेशर हेड करू, बाकीचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे यांचं मी नंतर गेलं वाटलं असतं. प्रेशर हेडचं सांगा नीट. प्रेशर हेड म्हणजे काय, सेम तसंच परत. आता मी काय घेतलं, एक ट्रे घेतला, त्याच्यामध्ये काय आहे, इथून एवढं पाणी आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे, प्रेशर हेड काढायचं आहे. प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय होता, वेट ऑफ लिक्विड, वेट ऑफ लिक्विड. आधी हा जार कसा दिसतो ते सांगतो मी तुम्हाला. इकडे काढतो बाबा जार, हा जार असा आहे, बादली आहे थोडक्यात. जार म्हणजे काय, बादली आहे. इथं पण खाली खोल गोल आहे आणि वरती पण काय गोल आहे. याच्या आतमध्ये काय टाकलं आपण, असं पाणी टाकलं इथून इथपर्यंत. एवढं काय आलं तेच इथं काढले. आता प्रेशर हेड पी, त्याचा फॉर्म्युला काय, प्रेशर हेडला काय म्हणतात, नाव काय त्याचा, प्रेशर हेडला पी. प्रेशर हेडचा अर्थ काय, पाण्याच्या प्रेशरमुळं तयार झालेली हाईट. हेड म्हणजे काय, हाईट, पाण्याच्या प्रेशरमुळं तयार झालेली हाईट. प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय, वेट ऑफ लिक्विड above the surface of container, above the surface of container to the area of base of the container. हे लक्षात राहिलं पाहिजे. प्रेशर हेड पी म्हणजे काय, तुमचं या कंटेनरच्या बेसवरती, आधी बेस होता ना असा होता का नाही, बेस खालचा, या बेसचा एरिया खाली दिलेला बघा, एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. हा कुठं टाकलाय, खाली. आणि वरच्या साईडला काय आहे, याच्यावरती जे पाणी आहे तुमचं त्याचं वेट, त्यांच्या दोघांचा भागाकार म्हणजे काय, प्रेशर हेड. साधं सिंपल. पाण्याचं वजन किती ते आणि पाण्याचा जो ट्रे आहे त्याचा खालचा एरिया, यांच्या दोघांचा भागाकार, यांच्या दोघांची डिव्हिजन म्हणजे काय, प्रेशर हेड. ही काय अवघड डेफिनेशन नाही, एकदम सिंपल आहे. पाण्याचं वेट किती आहे, वेट इथं लिहायचं, वेट ऑफ लिक्विड
डिवायडेड बाय एरिया ऑफ द बेस. प्रेशर हेड कशाने डिनोट करतात? पी ने. आता तुम्हाला हे अवघड का वाटतं? कारण तुमचं बेसिक पक्क नाही. वेट ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला, वेट कुठं होतं फॉर्म्युल्यामध्ये? आजच शिकलो. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय होता? छोटा डब्ल्यू. छोट्या डब्ल्यूचा मला फॉर्म्युला सांगा. ओमेगा सांगा, त्याचा फॉर्म्युला सांग. ओमेगा तर म्हणतात त्याला, एम इंटू जी नाही आहे ते, याचं आहे डब्ल्यूचं आहे. रो इंटू जी तर आहे, तो नंतरचा आहे. त्याच्या अगोदरचा बेसिक सांग. पहिला रो इंटू जी बरोबर आहे, छोटा डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी बरोबर आहे, मान्य. याच्या अगोदरचा बेसिक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला कुठून आलता? याच्यावरून आलता. डब्ल्यू अपॉन व्हॉल्यूम आहे का नाही? अरे मी हे सांगितलंय पहिल्यांदा, बघा तुमच्या वहीमध्ये. वेट अपॉन व्हॉल्यूम आहे का नाही? वेट अपॉन व्हॉल्यूम वर ना रो इंटू जी आलं. वेट अपॉन व्हॉल्यूम. मी काय करतो, हे वेट इथंच ठेवतो. वेट ऑफ लिक्विड डिवायडेड बाय एरिया ऑफ द बेस, हा तुमचा फॉर्म्युला इथपर्यंत आला. आता मी याच्या पुढे काय करतोय, वेट ऑफ लिक्विड, स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय असतो? स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला वेट ऑफ लिक्विड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, व्ही असतं ना, डब्ल्यू अपॉन व्ही. छोटा डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं? मोठा डब्ल्यू डिवायडेड बाय व्हॉल्यूम व्ही. मग आता मी काय करतो, मोठा डब्ल्यू तिथंच ठेवतो. हा जो मोठा डब्ल्यू तिथंच ठेवला, राईट साईडलाच ठेवला, उजव्या बाजूला. आणि यांच्या दोघांचा काय करतो, यांच्या दोघांचा भागाकार आहे, डिव्हिजन आहे. हे इकडे गेल्यावर काय होणार? मल्टिप्लाय. स्पेसिफिक वेट ओमेगा इंटू व्हॉल्यूम. समजलं का एवढं? इंटू व्ही, छोटा डब्ल्यू इंटू व्ही असं लिहिलं. कळलं? काय केलं? मोठ्या डब्ल्यूच्या जागी काय केलं? छोटा डब्ल्यू इंटू व्ही. एवढं समजलं? हां. मग आता मी प्रेशर हेडचा फॉर्म्युला पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता माझा? वेट अपॉन एरिया होता ना. वेटच्या जागी नवीन फॉर्म्युला काढला आपण. वेट इज इक्वल टू काय? छोटा डब्ल्यू ओमेगा इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय? एरिया ए. इथपर्यंत कळलं? कळलं? हां. आता दुसरा फॉर्म्युला, व्हॉल्यूमचा दुसरा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? आता लिहिलं मी थोड्या वेळापूर्वी. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? एरिया इंटू लेंथ. म्हणजे समजा जर मला याचं व्हॉल्यूम काढायचं आहे, याच्या आतमध्ये किती पाणी बसतं हे जर काढायचं असेल तर मी काय करणार? या बेसचा एरिया काढणार आणि त्याला मल्टिप्लाय काय करणार? हाईटने मल्टिप्लाय करणार. मला किती पाणी बसतंय ते समजेल. मला या रूमची जर हाईट काढायची किंवा किती व्हॉल्यूम आहे ते काढायचं, मी काय करणार? हे जो खालचा जर सगळं जो चौकोन तयार झालाय त्या चौकोनाचा काय करणार? एरिया काढणार. आणि ते एरिया इंटू लेंथ, तसंच एरिया इंटू हाईट झालंय. एरिया इंटू हाईटलाच एरिया इंटू लेंथ, हाईट म्हणा. चला, एरिया इंटू हाईट म्हणा. ठीक आहे, समजलं एवढं? मग व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया. मग या एरियाच्या जागी मी काय टाकतो आता? सॉरी, या व्हॉल्यूमच्या जागी काय टाकणार मी? एरिया इंटू हाईट. प्रेशर हेड पी इज इक्वल टू ओमेगा तसंच आहे इंटू व्हॉल्यूमच्या जागी काय टाकलं? एरिया इंटू हाईट डिवायडेड बाय खाली काय आहे? एरिया. एरिया काय झाला? कट. म्हणून प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय झाला? ओमेगा इंटू एच. प्रेशर इज इक्वल टू ओमेगा इंटू एच. हा फॉर्म्युला तयार कसा झाला? कळालं का? प्रेशर इज इक्वल टू ओमेगा इंटू एच. आणि नंतर तुम्ही दुसरा फॉर्म्युला सांगितलाय ओमेगाचा. दुसरा फॉर्म्युला सांगितलं ना, हा एक फॉर्म्युला झाला. प्रेशर इज इक्वल टू छोटा ओमेगा डब्ल्यू इंटू एच, म्हणजेच काय? ओमेगा इंटू एच. आणि ओमेगा म्हणजेच काय असतं? रो इंटू जी. मग अजून एक फॉर्म्युला तयार झाला. प्रेशर इज इक्वल टू ओमेगाच्या जागी काय टाकलं? रो इंटू जी इंटू, हा जसं जसं एच तसं लिहिला. या ओमेगाच्या जागी काय टाकलं? रो इंटू जी टाकलं. असे हे दोन फॉर्म्युले आपण तयार केलेले. समजते? असं लिहिलंय का ते? नाही लिहिलंय, त्यांनी नाही लिहिलेलं. बघ मी परत सांगतो, हे लय महत्वाचं आहे. प्रेशर हेड बघा, मी परत एकदा सांगतो कारण तुम्हाला ते विचारतात भरपूर वेळा. त्यासाठी ते बेसिक फॉर्म्युले पाठ पाहिजे. त्याची 2 वेळेस प्रॅक्टिस करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. शेवटचं एवढंच आहे, नंतर झालाय बस. बघा आपण काय बोललो? प्रेशर हेडला काय नाव दिलं? पी. प्रेशर हेडचा साधा सिंपल फॉर्म्युला काय बाबा? पाण्याचं जेवढं वेट आहे ते वेट ऑफ लिक्विड, पाणी म्हणजेच काय? लिक्विड वापरले, आणि एरिया ऑफ द बेस. एवढं कळालं का?
हां, आता वेट कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? स्पेसिफिक वेटच्या फॉर्म्युल्यामध्ये. स्पेसिफिक वेटला काय म्हणतात? छोटा डब्ल्यू. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय बाबा? वेट अपॉन व्हॉल्यूम. हे आपण आजच शिकलोय. स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय? मोठा डब्ल्यू म्हणजे काय? वेट, आणि व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. ठीक आहे. मग मी काय करू शकतो? हा मोठा डब्ल्यू इथंच ठेवतो, यांच्या दोघांचा भागाकार आहे. हा व्हॉल्यूमला जर मी इकडे टाकलं तर काय होणार? छोटा डब्ल्यू इंटू व्हॉल्यूम. मग हा फॉर्म्युला मी वापरतो. इथं डब्ल्यू दिसतो ना, हा डब्ल्यू, या डब्ल्यूच्या जागी काय टाकणार? छोटा डब्ल्यू इंटू व्हॉल्यूम टाकणार. प्रेशर पी इज इक्वल टू मोठ्या डब्ल्यूच्या जागी काय टाकलं? छोटा डब्ल्यू ओमेगा इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय खाली काय होतं? एरिया. इथपर्यंत आलं. आता व्हॉल्यूमचा दुसरा फॉर्म्युला. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? एरिया इंटू हाईट. कळलं? हे व्हॉल्यूमच्या जागी टाकतो. प्रेशर पी इज इक्वल टू छोटा डब्ल्यू ओमेगा इंटू व्हॉल्यूमच्या जागी काय टाकलं? एरिया इंटू हाईट डिवायडेड बाय खाली काय? एरिया. एरिया काय झालं? कट. म्हणून प्रेशरचा फॉर्म्युला काय आला? ओमेगा इंटू एच. इथपर्यंत आपण आलो. आणि ओमेगाचा आपला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे. ओमेगाचा फॉर्म्युला आपण शिकलो, रो इंटू जी. मग याच्यात जागी टाका दे. प्रेशर पी इज इक्वल टू ओमेगा म्हणजेच काय? रो इंटू जी. म्हणून रो इंटू जी टाकलं, आणि एच त्याच्यासमोर तसंच होता. म्हणून रो इंटू जी इंटू एच पण हा एक फॉर्म्युला आहे, आणि ओमेगा इंटू एच पण हा फॉर्म्युला आहे. कधी आपण हा वापरणार, कधी आपण हा वापरणार. जर सममध्ये तुम्हाला डेन्सिटी दिलं तर हा वापरणार, जर सममध्ये तुम्हाला स्पेसिफिक वेट दिलं तर हा वापरणार. समजलं? एवढं सगळं आपलं झालेलं आहे. याच्यानंतर आपलं काय झालं? ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, गेज प्रेशर ते झालं, डेफिनेशन झालं. नंतर व्हेरियस प्रेशर गेजेस झालते, सम चालू केलं ते. ठीक आहे. आता वर्किंग मुलांनी एवढं जेवढं झालं आहे तेवढं सगळं बघा. नोट्स तुम्हाला मी देतो. ठीक आहे. नोट्स व्हिडिओ टाकतो मी, आजच टाकेल व्हिडिओ. दोन्ही बघा, व्यवस्थित बघा. आणि हे सारखं बघा. ते सारखं बघितलं तर ते डोक्यात जातं, कारण हे सगळं एकमेकांच्या रिलेटेड आहे. आत्ता तुम्हाला थोडंफार डोक्यात गेलं असेल, आत्ता गेलं. याच्या आधी मी 2 वेळेस शिकवलं आहे, तिसऱ्यांदा डोक्यात गेलं. समजतंय का? यांना 3 वेळेस शिकवल्यावरती ते डोक्यात गेलं आहे. तुम्हाला तर सारखं व्हिडिओ बघावं लागणार, सारखं ते पाठ करावं लागणार, कारण हाच चॅप्टर बेसिक आहे आणि हाच चॅप्टर अवघड जातो. पुढचं सोपं आहे. पुढचं कसं आहे? टर्बाईन, पंपचं म्हणजे फक्त पंपचंच आहे, दुसरं काहीच नाही. हायड्रोलिक टर्बाईन, हायड्रोलिक पंप असे 2 चॅप्टर आहेत तुमचे, 5वा आणि 6वा. तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा एकमेकांच्या रिलेटेड आहेत. त्यात कधी पण काही पण येते असं आहे. 5वा चॅप्टर आणि 6वा चॅप्टर पूर्ण वेगळं आहे. त्याचा आणि पहिल्या 4 चॅप्टरचा संबंध नाही. पास व्हायला 5वा चॅप्टर 6वा चॅप्टर जरी केला नीट व्यवस्थित तरी पण पास होतं. पण पहिले 4 तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्यासाठी तुम्हाला पास पुरतं करू शकतो मी, पण आपण जर असं केलं तर मग पुढं आपल्याला त्रास होणार. म्हणून बेसिक नीट करा. आत्ता त्रास होते तर होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. कळलं? व्यवस्थित करा अभ्यास. आणि तुम्हाला ओरल आहे याची, ओरल तुम्हाला पण आहे. तुम्हाला तर पास करणार, चला जाऊ दे, तुम्हाला ओरल आहे. तुम्हाला तर असे प्रश्न विचारतात की कधी अरे हे आपण शिकलोय का? फ्लुइड मेकॅनिक्सची ओरल डेंजर होती, लक्षात ठेवा. थर्मलची ओरल इंटरनल आहे, ड्रॉइंगची पण ओरल इंटरनल आहे. मॅनेज होत नाही. दरवेळेस वेगवेगळे टीचर येतात आणि दरवेळेस मार्क कमी देतात FM ला. लक्षात ठेवा. नीट अभ्यास करा.